आज सकाळ सकाळी आमच्या घरी घडलेला खतरनाक किस्सा आपल्या घरी पण असं होऊ शकतं, म्हणून म्हणलं बा हा व्हिडिओ बनवून शेअर करावा। ते नेमकं काय झालं बघा, आता पाहू आपण। तर हे आहे आमचं बेसिन है ना। या बेसिनला बघून आपल्याला काय वाटतं, याला काही पाईप नाही का खाली? नाही, याला पाईप होता आधी, पण नेमकं काय झालं, बेसिन आमचा झाला चोक, याच्यातून पाणी जात नव्हतं। म्हणून मग आम्ही आधी काय केलं, या बेसिनला वरून साफ करून पाहिलं। वाटलं बा गाळ जमा झाले असेल, माती किती गेली असेल, म्हणून आम्ही हा बेसिन साफ केला आधी। आता काही केल्या बेसिनमधून पाणी जायला तयार नाही, म्हणून आम्ही विचार केला चला आता बेसिनचा पाईप खराब झाला असेल, आपला बेसिनचा पाईप घेऊ बदलून। म्हणून मग आम्ही बेसिनचा पाईप एकदा दाबून पाहिला। तर बेसिनचा पाईप दाबून पाहिल्याच्या नंतर बेसिनच्या पाईपमध्ये काहीतरी नरम असल्यासारखं जाणवत होतं। तर आम्हाला वाटलं बेंडूक फिंडूक असेल एखादा, किंवा उंदीर किडे काही बसले असतील। पण तरी मला काळजीपूर्वक पाईप काढत असताना जसा आम्ही पाईप काढला, त्या पाईपच्या वरच्या भागाला आम्ही कॅरी बॅग लावली, आणि जशी कॅरी बॅग लावून आम्ही तो पाईप काढला, त्याच्याकडून भुसकन नागोबाने तोंड काढला बाहेर। बेंडकीच्या ठिकाणी नागोबा निघाला। त्याला जर समजा वरून कॅरी बॅग लावून आम्ही काढलं नसतं, तर एखाद्या वस्तू नागोबा घरात देखील आला असता बाबा। म्हणून कधी बेसिन चोक झालं तर असं देखील होऊ शकतं, या मला आधी काही माहीत नव्हतं, पहिल्यांदाच असा किस्सा घडलाय। म्हणून आपल्या घरी कधी बेसिन चोक झालं तर त्याच्यात नागोबा असू शकतो, हे समजून चला बरं, आणि काढताना काळजीपूर्वक करा। त्यावेळेस अशी कंडिशन झाली होती की ते व्हिडिओ तो सोडा, ते नागोबा कुठे घरात घुसते की चावते का असं होऊ लागलं। मग कसा तरी तो पाईप गुंडाळला, कॅरी बॅगमध्ये ठेवला आणि पटकन बाहेर फेकून आलो। आणि आल्या आधी हा व्हिडिओ बनवला, म्हणलं बा आपल्यासारखा आणखीन कोणाच्या घरी पण असा नागोबा घेऊबा यायचा बेसिनमधून पाईपातून बाहेर। म्हणून कधी बेसिन चोक झाला तर त्याच्यात नागोबा देखील असू शकतो, हे लक्षात असू द्या। आणि त्याप्रमाणे काही वाटलं तर मग काळजी घ्यावा आपली। पावसाचा सीझन आहे, नाग बाहेर यायलेत, खुश।